या आपल्या जिवंत अशा बायबल चर्चद्वारे जी बायबल अभ्यास चालू आहे. त्यामध्ये या दिवसांमध्ये खरं तर आपलं जे सुदृढ मंडळी होते नाही का, त्याच्यावर आपण सिरीज चालू होती ती काही दिवस थांबवलेली आहे. अजूनही मला असं वाटतं एक 2 आठवडे आपण ती थांबवणार आहोत. त्याचं कारण हे होतं की हा जो महिना होता रिफॉर्मेशन महिना, त्याच्या स्मरणार्थ आपण पाहिलं की कशा प्रकारे 500 वर्ष अगोदर देवाने अद्भुत अशी अ, धर्म सुधारणा घडवून आणलेली आहे. बरोबर. तर मग ती जी धर्म सुधारणा घडून आली, अ, त्या धर्म सुधारणेच्या पाठीमागे जी महत्वाची जी घोषवाक्य होती नाही का, जिथं मंडळीने त्याकडे वळावं आणि त्यावर पूर्णपणे विसंबून राहावं, त्या घोष वाक्यांवर आपण या दिवसांमध्ये मनन करत आहोत आणि विशेष करून योहान कृष्ण वर्तमानामधूनच आपण ते सर्व जी घोष वाक्य आहेत त्याकडे ते आपण पाहत आहोत. त्यालाच ख्रिस्ती विश्वासाचे 5 आधारस्तंभ सुद्धा म्हणतात. कारण तिथं आपल्याला आपला मूलभूत विश्वास काय आहे ते पाहावयास मिळतं. तर त्याबद्दल शिकत असताना आपण सुरुवातीला पास्टर त्यांनी अद्भुत रीतीने आपल्याला धर्मसुधारणा चळवळ कशी घडून आली, त्याच्या मागचा इतिहास, त्याच्या अगोदरही हे सुरू होतं का? तर नक्कीच देवाने अशा अनेक देवाची लेकरं त्याच्या अगोदरही उभे केलेले होते आणि आता सुद्धा देव ते अद्भुत कार्य घडवून आणत आहे. पण या सर्व गोष्टींबद्दल विचार करत असताना सगळ्यात मोठं संजीवन घेऊन येणाऱ्या गोष्टी ज्या होत्या, त्या या सत्यांमध्ये दडलेल्या आहेत. कारण ही जी सत्य आहेत अद्भुत आहेत आणि ही ख्रिस्ती विश्वासाचे आधारस्तंभ आहेत. आणि मग त्यामध्येच आपण मग पाहिलं की केवळ शास्त्रलेख नाही का, देवाचं वचन हे अधिकारयुक्त आहे. कारण जी रोमन कॅथलिक मंडळी होती ती म्हणायची की नाही, परंपरा आणि मंडळी ज्यावेळेस मान्यता देते त्याच वेळेस बायबल अधिकारयुक्त बनतं. परंतु आपण सुरुवातीच्या बायबल अभ्यासामध्ये शिकलो होतो की नाही, देवाचं वचन हे अधिकारयुक्त आहे आणि ते अद्भुत आहे. कारण ख्रिस्त म्हणतो की ते माझ्याबद्दल साक्ष देणार आहे आणि ख्रिस्तानी पण देवाच्या वचनाचं सन्मान केलेला आहे नाही का. त्यानंतर आपण केवळ कृपा त्यावर आपण शिकलो की देवाची कृपा ही अनमोल आहे आणि म्हणून आपली कोणती कर्म किंवा आपले आपले कोणते प्रयत्न त्याच्या समोर आपल्याला उभं करण्यास पात्र नाहीत, परंतु केवळ केवळ देवाच्या कृपेने आपण त्याच्या समोर उभे राहू शकतो आणि ती कृपा ख्रिस्तामध्ये पूर्णपणे ओतण्यात आलेली आहे. या सायंकाळी आपण केवळ विश्वास, सोला फिडे याला म्हणतात, आणि केवळ केवळ प्रत्येक आधारस्तंभाच्या मागे तुम्हाला हा शब्द सोला पाहायला भेटतो. का बरं? कारण तो महत्वाचा मुद्दा आहे ख्रिस्ती जीवनासाठी. कारण ज्यावेळेस पवित्र शास्त्राबद्दल आपण पाहतो, तर ज्यावेळेस केवळ शास्त्रलेख म्हटलं जातं, तर याचा अर्थ त्याच्याशी तुल्य असं आपण कोणत्याही गोष्टीला मानू शकत नाही. केवळ कृपा म्हटल्यानंतर कृपासोबत आपला कोणताही हातभार आहे असा बिलकुल भाग नाही. आणि मग त्याच प्रकारे केवळ विश्वास याकडे आपण येत असताना काही महत्वाची सत्य या सायंकाळी आपण थोडक्यात पाहूया. तर आजचा जो संदर्भ आहे, ज्यामधून आपण विश्वासाबद्दल शिकणार आहोत, तो संदर्भ आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि तो म्हणजे योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय. अ, आणि सगळ्यांना या संदर्भाबद्दल माहिती आहे, कारण हा सगळ्यांच्या परिचित असणारा असा संदर्भ आहे. सगळ्यांच्या परिचित असणारा हा संदर्भ आहे. म्हणून याची पार्श्वभूमी पण द्यायची मला नाही वाटत गरज आहे म्हणून. कारण सगळ्याला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त आणि निकोदेमेस त्या दोघांमधील संभाषण चालू आहे आणि ख्रिस्त काही अद्भुत ज्या गोष्टी आहेत त्या निकोदेमसला समजावून सांगत आहे नाही का, सुरुवातीपासून. जर तुम्ही बारकाईने हा जो अध्याय आहे जर तुम्ही पाहिला, तर तुम्हाला इथं अद्भुत रीतीने काही गोष्टी शिकायला भेटतील. कारण निकोदेमस जो आलेला होता ख्रिस्ताकडे, तर एक अद्भुत ज्ञान ऐकायला आला होता. कारण तो म्हणतो की तुम्ही
तुम्ही खरे गुरुजी आहात नाही का? आणि तो ज्यावेळेस त्याच्याकडे आला, तर तो त्याच्याकडे येऊन म्हटला, की तुम्ही देवापासून आलेले शिक्षक आहात. त्याला फक्त काय ऐकायचं होतं, की पहा आम्ही शास्त्री आहोत. मी परुषी आहे आणि मी सुद्धा नियमशास्त्रामध्ये पारंगत आहे. परंतु मला याची खात्री आहे, की तुम्ही जे शिक्षण देतात ते अधिकारयुक्त आहे आणि म्हणून तुमचं जे शिक्षण आहे ते अद्भुत आहे आणि म्हणून त्याला आणखी काहीतरी नवीन त्याच्याशी जोडता येईल. आणखी काहीतरी नवीन ऐकता येईल ह्या हेतूने तो आलेला होता. परंतु ख्रिस्त जो आहे त्याचं लक्ष लगेच कुठं वेधून घेतो माहिती आहे का? त्याच्या स्वतःच्या धार्मिकतेपासून ख्रिस्ताच्या धार्मिकतेकडे वेधून घेतो. कारण ख्रिस्त लगेच त्याला काय म्हणतो माहिती आहे वचन 3 मध्ये बघा. वचन 3 मध्ये त्याला तो म्हणाला, "मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मले वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही." आता संदर्भ काय चालू होता? हा जो निकोदेमस होता, निकोदेमसच्या डोक्यामध्ये काय चाललंय? हा देवापासून आलेला शिक्षक आहे आणि आणि म्हणून त्याने कशावरून हे मान्य केलं होतं वचन 2 सांगतं. कारण तो म्हणतो, की जी चिन्हे तुम्ही करता म्हटलेलं आहे, ती देव बरोबर असल्या वाचून कोणीच करू शकणार नाही. म्हणजे यहुदी विश्वास जो होता तो पूर्णपणे कशावर अवलंबून होता? चिन्हांवर अवलंबून होता. लक्ष दिला जर आपण या संदर्भाकडे, तर कशावर अवलंबून होता तो? जर तुम्ही काहीतरी चमत्कार केले तरच आम्ही मान्य करू शकतो, की तुम्ही देवापासून आहात. कारण जुन्या करारापासून यहुदी लोकांना तीच सवय लागलेली होती चिन्ह चमत्काराची, बरोबर? अगदी मिस्र देशापासून अद्भुत कृत्य आपल्याला पाहायला भेटतात. आणि म्हणून या 400 वर्षाच्या काळामध्ये सदुकी, परुषी आणि शास्त्री हे जे गट उदयास आले, त्यांना तर अगदी हे चिन्ह पाहिजेच होते. त्यांना विश्वास ठेवण्यासाठी आणि ख्रिस्तामध्ये चिन्ह त्यांनी पाहिले आणि त्यामध्ये निकोदेमस म्हणतो की तुम्ही देवापासून आला कारण मी आम्ही स्वतः ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता चिन्हाबद्दल बोलत असताना मग ख्रिस्ताने तिथं आणखी काहीतरी वेगळं बोलायला पाहिजे होतं आहे का नाही? पण ख्रिस्त काय करतो माहितीये का? तो ज्या चिन्हांबद्दल विचार करत आहे ना, त्याच्यापेक्षा महान जे चिन्ह आहे, त्याच्याकडे निकोदेमसचं लक्ष केंद्रित करतो आणि ते काय बरं? नवीन जन्म. तो म्हणतो, की मी जी अद्भुत चिन्ह दाखवली इथं, त्याच्यापेक्षा महान काहीतरी आहे आणि ते म्हणजे काय? की अरे एक आत्मिक मृत व्यक्ती त्याचं जीवन बदलणं, त्याचं तारण होणं, हे सगळ्यात अद्भुत गोष्ट आहे. आणि म्हणूनच ह्या सर्व गोष्टी तो बोलतो आणि मग नवीन जन्म काय, तो कसा होतो त्याबद्दल बोलल्यानंतर मग वचन 14 कडे आपण येतो. तर तो आता ते जे अद्भुत चिन्ह, ते जे नवीन जन्म जो होतो नाही का, त्याच्यासाठी देवाने काय साधन दिलेलं आहे किंवा तो नवीन जन्म खऱ्या रीतीने कोणत्या कृतीवर विसंबून आहे. तर मग त्या कृतीकडे ख्रिस्त आपलं लक्ष वेधून घेतो आणि ती कृती आपल्याला वचन 14, 15 आणि 16 मध्ये पाहायला भेटते. आणि हे वचन जे आहेत तिन्ही वचन आपल्याला केवळ विश्वास काय आहे त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील. ओके. तर संदर्भ हा आहे या संपूर्ण भागाचा. आणि आता वचन 14 कडे आपण येऊ. जिथं आता ख्रिस्त निकोदेमसचं लक्ष मुद्दामहून कुठे केंद्रित करत आहे? त्या अरण्यात जो सर्प उंच करण्यात आलेला होता. बरोबर? कुणासोबत बोलत आहे ख्रिस्त? यहुदी एका धार्मिक पुढाऱ्यासोबत बोलत आहे. आणि त्याच्याच भाषेत त्याला समजावून सांगत आहे, की नवीन जन्म याबद्दल जे मी तुला सांगत आहे, हे अद्भुत चिन्ह आहे. परंतु हा नवीन जन्म त्याचा स्रोत कुठून आहे? तर त्याचा स्रोत त्या अरण्यात जो सर्प उंचवण्यात आलेला होता, बघ मी तुला आता ते चिन्ह दाखवत आहे. आणि तो काय म्हणतो बघा, की तशाच प्रकारे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केलं पाहिजे. यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. अगदी आपल्या हृदयात असणारे हे वचन आहे बरोबर. असं कोणीच नाही आपल्यामध्ये की ज्याला हे वचन माहीत नाहीये बरोबर की नाही. तर नक्कीच त्या वचनाकडे जाण्या अगोदर मग आपण विश्वासाबद्दल शिकत असताना सगळ्यात अगोदर हा विश्वास काय आहे? तर जे वेस्टमिन्स्टर कन्फेशन ऑफ फेथ आहे, जे विश्वासाची जी कबुली आहे, ते अशा प्रकारे म्हणतात, की तारणदायी विश्वासाची मुख्य कार्य म्हणजे नीतिमत्वाकरिता, पवित्रीकरणाकरिता आणि सार्वकालिक जीवनाकरिता केवळ ख्रिस्ताला प्राप्त करणे, स्वीकारणे
आणि केवळ त्याच्यावरच पूर्ण विसंबन आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तारणदायी विश्वास हा जे कार्य करतो त्यामुळे नाही, तर ज्याने हे कार्य पूर्ण केले आहे तो म्हणजे ख्रिस्त, त्याच्यावर पूर्ण हवाला टाकणे. म्हणूनच ख्रिस्त त्या अरण्यात मोशेने सर्प जो उंच केलेला होता त्याचं उदाहरण देणार आहे आपल्याला, बरोबर. आणि तेच लक्षात घेऊन जे वेस्टमिन्स्टर कन्फेशन ऑफ फेथ, जी विश्वासाची कबूल आहे, ते अशा प्रकारे बोलतात. मार्टिन लुथर ज्यावेळेस विश्वासाबद्दल विचार करतात तर ते पुढे अशा प्रकारे बोलतात की पहा, ज्या प्रकारे देवाने शून्यातून, एक्स निहिलो म्हणतात त्याला, शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणे, त्याच प्रकारे देव मनुष्याच्या हृदयामध्ये विश्वास उत्पन्न करतो म्हटलेला आहे. आणि हा जो विश्वास आहे, हा विश्वास हा एकटा किंवा मृत नाही, तर क्रियाशील आहे. याकोब आपल्याला त्या क्रियाशील विश्वासाकडे आपलं लक्ष केंद्रित करतो. म्हणतो क्रियाविना विश्वास व्यर्थ आहे. ज्यावेळेस याकोब बोलतो तर नक्कीच अ, अ, क्रियाने विश्वास उत्पन्न होत नाही, परंतु क्रिया जे आहे ते विश्वासाचं फळ आहे, बरोबर की नाही. जर वेल आहे तर वेलाला लगटलेले तर फांद्याला फळ दिसायलाच पाहिजे. आणि विश्वास जो आहे तो जणू काय त्या वेलाप्रमाणे आहे. तर पुढे ज्यावेळेस आपण विश्वासाबद्दल पाहतो तर मग विश्वासासोबत जर आपण कशाची देखील तुलना जर आपण केली तर काय होतं. उदाहरणार्थ विश्वास आणि जर मी माझी माझी कर्म जर ही एकत्र केली आणि मी विचार केला की अरे मी देवासमोर स्वीकारला जाईल, तर मग काय उत्पन्न होतं माहितीये का. कारण जुन्या करारामध्ये सांगितलं की तुमची सत्कर्म ही घाणेरड्या चिंधीप्रमाणे. सर ते शेवटी त्या विश्वासासोबत मी म्हटलं की हा विश्वास पण मी ठेवतो आणि त्यासोबत मी असे असे कार्य पण करतो, तरी देव म्हणतो की घाणेरडी चिंध्या आहे. ही घाणेरडी कुजलेली घाण वास येणारे असे कापड आहे ते, ज्याच्या बद्दल आपण बिलकुल विचार करणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं मार्टिन लुथर त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या 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 त्यांच्यामध्ये जो प्रकाश पडला तो एकाच वचनाने पडलेला आहे. रोम करासपत्राचा अभ्यास करत असताना की नीतिमान विश्वासाने जगेल, विश्वासाने जगेल. कारण त्यांनी हे कधी ऐकलंच नव्हतं. त्यांनी वारंवार ऐकलं, अरे क्रिया करायला पाहिजे काहीतरी, आपणही त्यासाठी कष्ट घ्यायला पाहिजे. पण हे कसं शक्य आहे की नीतिमान विश्वासाने जगेल. आणि योहान कृष्णवर्तमानामध्ये त्याचंच अद्भुत उत्तर आपल्याला पाहायला भेटतं की विश्वासाद्वारे म्हणजेच काय, कर्माद्वारे नाही, आपल्या पात्रतेद्वारे नाही किंवा आपल्या धार्मिक कृत्यांद्वारे नाही, केवळ विश्वासाच्या द्वारे आहे. म्हणूनच ख्रिस्त ज्यावेळेस निकदेमसचं लक्ष त्या मोशेच्या वेळी अरण्यात जो सर्प उंच केलेला होता त्याच्याकडे वेधून घेतो, त्यावेळी तो त्या निकदेमसला, त्या धार्मिक पुढाऱ्याला अ, याची आठवण करून देत आहे की तारण हे तुझ्या वंश परंपरेने नाहीये. तारण हे तू धार्मिक रीतीने कोणत्या पदावर आहेस, तू परुषी आहेस आणि म्हणून तू तारला गेलेला आहेस, हे मुळीच नाहीये. तारण म्हणजे तू नियमशास्त्राचा चांगला शिक्षक आहेस आणि नियमशास्त्र तू पालन करतो, मुळीच नाहीये. तो म्हणतो की तारण केवळ बघ त्या अरण्यामध्ये जो सर्प उंच केलेला होता, ज्याकडे लोकांनी पाहिलं आणि ते वाचले, त्या प्रकारे आहे. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला. काय आहे वाव त्या अरण्यामधील सर्प आणि ख्रिस्ताचा क्रूस आपल्याला काय दाखवितं. त्या अरण्यामध्ये आपल्याला माहिती आहे इस्रायल लोकांनी देवाच्या विरुद्ध कुरकुर केली. त्या लोकांची पापी भ्रष्ट अवस्था आपल्याला पाहायला भेटते. देवाने इतकं त्यांना अद्भुत रीतीने बाहेर काढलं. त्यांनी केलेली कुरकुर त्यामुळे देवाने त्यांच्यामध्ये आग्या साप पाठवले आणि लोक मरायला लागले. त्यावेळेस ते पुन्हा लोक मोशेकडे, देवाकडे आक्रोश करू लागले. त्यावेळेस मोशेने मध्यस्थी केली. आपल्याला पाहायला भेटतं देवाने एक योजना त्या ठिकाणी आखलेली आहे की त्यांच्यासाठी एक पितळेचा सर्प तू बनव आणि त्याला एका मोठ्या स्तंभावर तू टांग. म्हणजे जेव्हा जिथे कुठे एखाद्याला तो सर्प दंश करेल, तेथून त्याने त्या सर्पाकडे पाहावं. तुम्ही लक्षात घ्या, आता ते 25 लाख लोक आहेत. त्या 25 लाख लोकांना दिसला पाहिजे तो, कारण त्यांचं लक्ष त्या उंचावल्या गेलेल्या सर्पाकडे जायला पाहिजे जेव्हा सर्पदंश होतो. लक्षात येते का. जो तुम्हाला बरं करेल, त्यांना वाचवेल त्या अरण्यामध्ये. तो म्हणतो की तशाच प्रकारे मनुष्याच्या पुत्राला उंचावलं गेलं पाहिजे, उंचवण्यात येणार आहे. आणि का बरं उंचवण्यात येणार होतं, त्याचं मागचं कारण पण होतं. म्हणजे संपूर्ण जगाची पापी भ्रष्ट अवस्था, त्याच्या निवडलेल्या लोकांचं पाप, ज्याच्यामुळं देवाचा न्याय त्या लोकांवर नाही,
तर त्या वधस्तंभावर पूर्णपणे आलेला आहे. हा जो सर्प होता जो अरण्यामध्ये उंच करण्यात आलेला, तो सर्प त्या दंश झालेल्या त्या लोकांना वाचवण्यासाठी एक छोटस तात्पुरता असा एक पर्याय होता, परंतु त्याच्यापेक्षा अद्भुत म्हणजे मनुष्याच्या पुत्राला उंच करण्यात येईल. आणि तो ख्रिस्त उंचावला गेलेला आहे त्या वधस्तंभावर. आणि तिथं जे पापी भ्रष्ट जग, जो पापी व्यक्ती जो आपल्या आपल्या स्वतःच्या कर्मांमध्ये आणि स्वतःच्या कृतीने मृत पावलेला आहे, तो देवासमोर कधीच उभं राहू शकत नाही. तो देवाच्या न्यायास पात्र आहे. तो नीतिमान नाहीये. त्याच्यासाठी हा नीतिमान देव, गौरवी महान देव मानव ख्रिस्त, त्याने आपला प्राण दिलेला, आपला अनमोल रक्त सांडलेला आहे. त्याच्यावर तो न्याय आलेला आहे. आणि म्हणूनच त्या क्रुसाकडे ज्यावेळेस आपण पाहतो पूर्णपणे, की नाही प्रभू आम्ही स्वतःच्या बळाने काहीच करू शकत नाही, तेच आपल्याला वाचवणार आहे. पाहिलं म्हणजे विश्वास म्हणजे काय, हे एक आत्म्याची नजर आहे जी आपल्याला ख्रिस्ताकडे केंद्रित करतं. जॉन कॅल्विन म्हणतात की विश्वास म्हणजे आत्मिक नेत्राने ख्रिस्ताकडे पाहणं. आणि मग वचन 15 कडे आपण येतो, की पहा ख्रिस्त म्हणतो निकोदेमसला, की त्या अरण्यात ज्या प्रकारे सर्प उंच करण्यात आला, त्याच प्रकारे मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे. कशासाठी? तर मग ह्यासाठी, की जो कोणी विश्वास ठेवतो. आता जो कोणी विश्वास ठेवतो, तर इथं कोणत्याही प्रकारे तुम्हाला कृत्यांबद्दल सांगितलेलं नाही. कारण पूर्ण हवाला त्याच्यावर टाकणं, त्याच्याबद्दल हे आहे. त्याला काय होणं म्हणे? त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन मिळेल. कुणा ठायी सार्वकालिक जीवन आहे? त्याचा स्रोत कोण आहे? पहा त्या वधस्तंभापासून हे सार्वकालिक जीवन वाहत आहे. हे सार्वकालिक जीवन म्हणजे काय? खुद्द ख्रिस्त ह्या भूतलावर असताना त्याच्या महायाजकीय प्रार्थनेच्या दरम्यान तो म्हटला की सार्वकालिक जीवन म्हणजे काय? तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. तर मग विश्वास म्हणजे काय आहे? ह्या सर्व गोष्टींद्वारे जसं ते लोक त्या अरण्यातील सर्पाकडे पाहायचे, तसं त्या मनुष्याच्या पुत्राला वधस्तंभावर उंचावलं गेलेलं आहे. त्या वधस्तंभाकडे पाहणं म्हणजेच काय, की पूर्ण ख्रिस्तावर स्वतःला झोकून देणं. विश्वास म्हणजे कोणत्या प्रकारची वेगळी आट नाही. आपले अश्रू इतके प्रमाणात आपण सांडले पाहिजे, किंवा किती कर्म आपण केले पाहिजे, किंवा इतकी इतकी अपवित्रता दाखवली नाही, नाही, नाही. पूर्णपणे ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर विसंबून राहणं. विश्वास म्हणजे रिकाम्या हाताने आपण ख्रिस्ताकडे येतो, त्याच्या हाती आपण पडतो, नाही का? विश्वास म्हणजे आपण स्वतः काही आणत नाही. तो फक्त आपण काय करतो, आपलं रिकामं हृदय घेऊन ख्रिस्ताकडे येतो, थॉमस वॉटसन म्हणतात. आणि त्याच्या परिपूर्ण कार्यावर आपण स्वतःला विसंबितो. मग विश्वासाबद्दल विचार करत असताना हा विश्वास नेमकं काय आहे? आणि ते आपल्याला वचन 16 आपल्याला दाखवितं. बघा, देवाने जगावर एवढी प्रीती केली. आता या वचनाची जर आपण फोड केली, तर आपल्याला ह्या वचनामध्ये आपला विश्वास काय आहे ते समजून येईल. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण ख्रिस्ती विश्वासाबद्दल पाहतो, तर हा विश्वास देवाबद्दल आहे. तर एक देव जो सार्वकालिक प्रभू, जो जो सुरुवातीपासून आहे, जो सार्वकालिक आहे, ज्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे, उत्पत्ती आपल्याला शिकवितं. तो महान गौरवी प्रभू, ज्याने सर्व काही घडवलेलं आहे, त्याने जगावर, मग हे जग कोणत्या प्रकारचे जग आहे? तर पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं पतित जग. आदामामध्ये पतित झालेलं, पूर्णपणे देवापासून बहकलेलं, दुरावले गेलेलं, आत्मिक रीतीने मृत असं, अशा जगावर देवाने प्रीती केली. ही प्रीती काय आहे? त्याचे अद्भुत निवडीचं प्रेम आपल्याला पाहायला भेटतं. सुरुवातीपासून त्याने त्याच्या निवडलेल्या लोकांवर अद्भुत प्रीती केलेली आहे. आणि मग त्या प्रीतीचं प्रमाण काय आहे? तर पहा, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला म्हटलेला आहे. बरोबर? किती अद्भुत या महान देवाचं प्रीती आहे, की त्याने आपल्यासाठी त्याचा पुत्र दिला. का बरं? कारण आपण स्वतःहून स्वतःच्या बळाने तारण प्राप्त करून घेण्यासाठी असमर्थ होतो. आणि म्हणूनच तो पुत्र त्याने दिला. कशासाठी? यासाठी की जो कोणी कुणावर विश्वास ठेवेल, पुत्रावर म्हटलेलं आहे. म्हणजेच काय? पुत्राचं येणं, त्या पुत्राचं परिपूर्ण कार्य, त्याचं आज्ञापालन, त्याचा मृत्यू, पुनरुत्थान, आणि त्याचं संपूर्णत्व, त्याचं व्यक्तित्व, त्याचं कार्य आणि त्याचं सर्वस्व, त्याच्यावर विश्वास ठेवणं पूर्णपणे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा परिणाम काय आहे? त्याला सार्वकालिक जीवन मिळतं.
त्याचा नाश होणार नाही. मग त्याच्या उलट जो विश्वास ठेवत नाही, त्याच्यासाठी काय आहे? नाश आहे. तर मग ही वचन आपल्याला सगळ्यात अगोदर विश्वासाचा स्रोत दाखवितं. हा विश्वासाचा स्रोत कुठून आहे? खुद्द देवापासून आहे. बरोबर? कारण हा विश्वास आपण आपल्यामध्ये स्वतःहून उत्पन्न नाही होत. तर हा विश्वास देवाच्या कृपेचं दान आहे. पहा, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे म्हटलेलं आहे. आणि हे देवाचं दान आहे म्हटलेलं आहे. जसं अनाथ मुलाला दत्तक घेतलं जातं नाही का, उदाहरणार्थ. अशा प्रकारे हे आहे. तारणदायी विश्वास जो आहे, तो अद्भुत आहे. हे कृपेचं दान आहे. आणि तो कसा उत्पन्न होतो आपल्या हृदयामध्ये? हे देवाच्या अद्भुत आत्म्याचं कार्य आहे. एक पापी मृत व्यक्ती त्याच्या हृदयात तो विश्वास कसा उत्पन्न करतो? तर रोम 10:17 आपल्याला सांगतं, की विश्वास वार्तेने आणि वार्ता कशाने? ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. रोम 10:17 आपल्याला सांगतं. बरोबर? तर तो विश्वास ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे देवाचा आत्मा आपल्या हृदयात उत्पन्न करतो. योहान आपल्याला त्याच्याबद्दल सांगतो. तो आपल्याला आपल्या पापाबद्दल, आपल्याला तो नीतिमत्वाबद्दल आणि आपल्याला त्या न्याय-निवाड्याबद्दल खात्री करून देतो, की मी किती पापी आहे. देव किती नीतिमान, देव किती पवित्र आहे. त्याच्यासमोर मी कधीच उभं राहू शकत नाही. आणि जर मला त्या देवासमोर उभं राहायचं आहे, मी जर ख्रिस्ताविना उभा राहिलो, तर माझा न्याय अटळ आहे. आणि म्हणूनच तुला जर यापासून वाचायचं आहे, तर तुला परिपूर्ण नीतिमत्वाची गरज आहे. आणि ती नीतिमत्वता, तीच तर सुवार्ता आहे. तोच तर ख्रिस्त आहे. त्याच्याकडे, त्याच्यावर तो पूर्ण विश्वास ठेव. आणि हेच केवळ विश्वास हे एक आधारस्तंभ आहे, की जिथं आपल्याला पाहायला भेटतं, की सर्व जे सोलाज आहेत, हे जे सर्व तत्व आहेत, ते एकमेकांना जोडल्या गेलेले आहेत. कारण केवळ विश्वासानेच आपल्याला केवळ कृपा काय आहे, केवळ देवाचं वचन काय आहे, केवळ ख्रिस्त काय आहे आणि केवळ देवाचं गौरव काय आहे, ह्या सर्व गोष्टींचं मोल समजून येतं. आणि मग ज्यावेळेस आपण विश्वासाने नीतिमान ठरणं याबद्दल विचार करतो, तर मग ते कशा प्रकारचं आहे बघा. आपल्या समोर तो चार्ट आहे. जसं न्यायाधीश आणि आरोपी इथं दोन्हीकडे आपल्याला पाहायला भेटत आहे. बरोबर? जर ख्रिस्ताचा हा क्रूस जर आपण बाजूला केला, तर आपण डायरेक्ट ह्या न्यायाधीश देवाच्या क्रोधासाठी पात्र ठरतो, नाही का? आणि आपण न्यायास पात्र आहोत. परंतु काय होत आहे इथं? हा वकील म्हणून ख्रिस्त आला आणि त्याने आपल्यावरचा जो दंड होता, तो त्याने स्वतःवर घेतलेला आहे. आणि आपल्यामध्ये नीतिमत्व नव्हतं, त्याने त्याचं नीतिमत्व आपल्यावर बहाल केलेलं आहे. आणि म्हणूनच तो एकमेव मध्यस्थ आहे, तो ख्रिस्त आहे. त्याच्यामध्ये आता देव, जो आपला न्यायाधीश होता, तो आता आपला पिता झालेला आहे. आणि तो आपल्याला ख्रिस्तामध्ये स्वीकारतो आणि आपलंसं तो आपल्याला करतो, नाही का? किती अद्भुत हे कार्य आहे. आणि विश्वासाने नीतिमान ठरणं यालाच म्हटलेलं आहे, की आम्ही दोषी होतो. आम्ही पापी होतो. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची नीतिमत्वता नव्हती, परंतु आमच्यामध्ये ख्रिस्ताची नीतिमत्वता बहाल करण्यात आलेली आहे. आमची पाप त्याच्यावर लादण्यात आलेले आहे आणि आमचा जो दंड होता तो ख्रिस्ताने भरलेला आहे. मग ज्यावेळेस आपण या विश्वासाबद्दल विचार करतो, तर याचे पैलू काय आहे? तर विश्वास, 3 पैलू आहेत विश्वासाचे. पहिलं म्हणजे काय? सगळ्यात अगोदर आपल्याला आकलन होतं. आपल्या हृदयामध्ये जेव्हा सुवार्ता गाजवली जाते, तेव्हा आपल्या हृदयाला चुरचूर लावतो देवाचा आत्मा. कारण जर तुम्ही प्रेषितांची कृत्य पाहिलं दुसऱ्या अध्यायामध्ये, तर तिथे अगदी स्पष्ट रीतीने पाहायला भेटतं, की ज्यावेळेस पेत्र उपदेश करत होता, त्यावेळेस त्या लोकांच्या हृदयाला चुरचूर लागली म्हटलेलं आहे. तर ते कधी होतं माहिती आहे का? ज्यावेळेस त्यांना त्यांचं खरं जे ज्ञान आहे, ते होतं. कशाबद्दल ते ज्ञान? स्वतःची खरी दयनीय अवस्था त्यांना समजते. देवाची पवित्रता समजते. देवाची न्यायी भावना त्यांना समजते. ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य समजतं. त्यांना याची जाणीव होते, की मी स्वतःहून कधीच देवासमोर उभं राहू शकत नाही. तर सगळ्यात पहिला पैलू काय विश्वासाचा? तो म्हणजे काय? योग्य ते आकलन होणं, की मी पापी आहे. मी स्वतःहून ह्या गोष्टी काहीच करू शकत नाही. दुसरा पैलू काय आहे? तर ती खात्री आहे. खात्री किंवा भरोसा काय आहे, की मी पूर्णपणे ख्रिस्तावर विसंबून आहे. ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर मी पूर्णपणे माझा हवाला टाकलेला आहे. मी या खाली हाताने त्याच्याकडे आलेलो आहे. जसा एखादा भिकारी ज्याच्याकडे काहीच नाहीये, तो अगदी अगदी काहीतरी मिळेल या आशेने ते एखाद्या व्यक्तीकडे पाहतो. तशाच प्रकारे माझी आणि तुमची अवस्था आहे. आमच्याकडे स्वतःचे चांगले कपडे सुद्धा नाहीये आध्यात्मिक. कारण आपले कपडे घाणेरडे चिंदी, त्याचे घाण वास येतोय. आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं चांगली कृत्य नाहीयेत. आणि म्हणूनच
आपल्याला त्या ख्रिस्ताकडे खाली हाताने यायचं आहे आणि त्याच्या परिपूर्ण कृत्यांवर विसंबून राहायचं आहे. आणि तो आपल्याला त्याच्या नीतिमत्वाने झाकतो. तो आपल्याला त्याचं नीतिमत्व आपल्या खात्यात बहाल करतो. त्याचे जे आज्ञापालन आहे ते सुद्धा आपल्या खात्यात मांडलं जातं. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याद्वारे देव आता आपल्याला आनंदाने स्वीकारतो. तिसरा पैलू म्हणजे काय आहे? पूर्णपणे त्याच्यावर विसंबून आकलन, खात्री आणि मग पूर्णपणे त्याच्यावर विसंबना. तर हा तो गौरविला, तो जो विश्वास आहे, केवळ विश्वास, त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि हा जो विश्वास आहे, मग त्याचं ध्येय काय आहे सर ते शेवटी? इफिस 2:9 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, कोणी आड्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झालं नाही म्हटलेलं आहे. सर ते शेवटी हा तारणदायी विश्वास आपल्याला देवाचं गौरव करायला शिकवितं. हा तारणदायी विश्वास जो आहे तो आपल्यामध्ये ते फळ उत्पन्न करतो आत्म्याची. आणि आणि हा जो विश्वास आहे पूर्णपणे ख्रिस्तावर विसंबून आहे. म्हणूनच ख्रिस्त सुद्धा ज्यावेळेस योहान 15व्या अध्यायामध्ये बोलतो नाही का, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटे आहात म्हटलेला आहे. आणि जोपर्यंत फाटा द्राक्षवेलामध्ये राहत नाही तोपर्यंत तो फळ देऊ शकणार नाही. फाटा कधीच आपल्या आपण फळ देऊ शकणार नाहीये. तर फाटा त्या द्राक्षवेलात राहणं म्हणजे तो फाटा पूर्णपणे त्या वेलावर विसंबून आहे. कारण तो पूर्ण जीवन रस त्या वेलातून त्याला मिळतो. आणि म्हणूनच जे फळं उत्पन्न होतात ते फळं त्या वेलाची स्वतःची काहीतरी नाही का काहीतरी त्याचा शोध नाही, त्याचं स्वतःचं तो काहीतरी कृत्य नाहीये. तर त्या वेलापासून मिळालेला जीवन रस तो त्यामुळे तो वेल जगतो आणि त्यातून जे काही उत्पन्न होतं ते फळ आहे. त्याच प्रकारे हा विश्वास आहे देवाच्या प्रियलेकरांनो. आपण जी काही सत्कृत्य करतो आपल्यामध्ये, जे आपण प्रीती करायला लागतो देवाच्या वचनावर, देवाप्रती आपल्या मनात, आपल्या हृदयात प्रीती उत्पन्न होते. देवाच्या लोकांप्रती आपल्या मनात प्रीती उत्पन्न होते. हरवलेल्या आत्म्यांप्रती कळवळ आपल्या हृदयात येतो. आणि सर्व प्रसंगामध्ये आपण देवावर विसंबून राहायला शिकतो. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जणू काय त्या फळामध्येच येतं. एवढंच नाही तर एकमेकांना आपण मदत करतो. मंडळीमध्ये आपण नेहमी पुढे तत्पर असतो. ह्या सर्व गोष्टी काय आहेत? आपल्या तारणासाठी ह्या काहीतरी प्लॅटफॉर्म नाहीये, तर तारलेल्या व्यक्तीच्या हृदयाचं जे कार्य त्याच्या हृदयात झालेलं आहे, त्याचं एक प्रमाण किंवा त्याचं एक फळ आहे. आणि म्हणूनच त्या विश्वासाबद्दल शिकत असताना मग आपल्या समोर काही प्रश्न आहेत आज, की काय मला खरा हा जो विश्वास आहे तो समजलेला आहे का? कारण याकोब भूतांचा विश्वासाबद्दल सुद्धा बोलतो नाही का? पारंपरिक विश्वासाबद्दल सुद्धा आपल्याला शिकायला भेटतं. काय केवळ बौद्धिक ज्ञान आहे मला, पण अजून मला खात्री झालेली नाही. तर असं काय असेल तर आपण देवाच्या हाती पडूया. स्वतःला त्याच्या हाती झोकून देऊया. त्याने आपल्या ठायी हा विश्वास उत्पन्न केलेला आहे. कारण तोच ख्रिस्त आपलं आपलं तो ज्ञान म्हणजे नीतिमत्व, पवित्रीकरण आणि सर्वस्व आहे. आणि म्हणून सर्वस्वी आपण त्याच्या हाती पडू. त्याच्यावर आपण विसंबून राहूया. कारण तो महान गौरविला गेलेला प्रभू आहे. पण ह्यावेळेस प्रार्थना करू. देवाच्या हाती आपण पडूया. देवाला आपण विनंती म्हणू की प्रभू, विनंती करूया, प्रभू आम्हाला तू खरा जो विश्वास आहे तो अधिक जवळीकतेने समजण्यासाठी सहाय्य कर. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. आज पुन्हा एक वार केवळ विश्वास याबद्दल तू आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहेस. व आमच्या कृत्याने आम्ही कधीच तुझ्या समोर उभे राहण्यास पात्र नव्हतो. परंतु ख्रिस्तामध्ये प्रभू तू आम्हाला तुझी लेकरं केलेलं आहेस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू अधिक तुझ्यावर विसंबून राहायला तो आम्हाला शिकव. अधिक तुझं गौरव करायला तो आम्हाला शिकव. आणि प्रभू तुला सन्मान द्यायला तो आम्हाला शिकव. या वेळेबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर विसंबून राहायला तो आम्हाला शिकव. अशीच आम्ही तुला नम्रतेने प्रार्थना आणि विनंती करतो. ही सर्व वेळ आम्ही तुझ्याच हाती सोपवित. ओके. तर थँक्यू सगळ्यांना. मी पुढे वेळ आपल्यामध्ये बाब आहे त्यांच्याकडे देतो. बाब आहेत. हॅलो.
होते का? ओके, चला सगळ्यांना बाय बाय. प्रेज द लॉर्ड, बाय बाय. सलाम बाळक साहेब, बाय बाय. Thank you, सलाम Pastor. सलाम. Thank you, Pastor. Salam. येस, प्रेज गॉड, बाय बाय. Bye. थँक यू सलाम बाळक साहेब. सलाम, सलाम बाय पाळ बाय. सलाम पाळते. सलाम. सलाम पाळक साहेब. सलाम. ओके, बाय बाय.